हॅलो स्टुडंट्स. चला आपण आपला ॲस्ट्रोलॉजर्स डे हा जो पहिला लेसन आहे हा कंटिन्यू करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावरील आईस ब्रेकर्स डिस्कस केले होते. आता आपण लेसन बघूया. बघा, मी क्विकली यांचं इंट्रोडक्शन वाचून घेतो. आर के नारायण 1906 to 2001 हा त्यांचा पिरियड. रसीपुरम कृष्णस्वामी नारायण स्वामी was one of the best known novelists among Indian English writers. तर भारतीय इंग्रजी लेखकांपैकी आर के नारायण हे एक बेस्ट रायटर होते. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories and a number of travelogues and has a collection of non-fiction to his credit. त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे त्यांनी वेगवेगळे प्रकारचे लेखन केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी 14 नॉवेल्स म्हणजे कादंबरी, तर 14 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज आणि शॉर्ट स्टोरीजच्या लघुकथांच्या 5 आवृत्त्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि अ नंबर ऑफ म्हणजे अनेक ट्रॅव्हलॉग्स लिहिलेले आहेत. बघा, ट्रॅव्हलॉग्स हा जो शब्द आहे हा 2 वेगवेगळ्या शब्दांपासून बनलेला आहे. ट्रॅव्हलॉग, ट्रॅव्हल, आणि जसं तुम्ही ब्लॉग्स लिहिता त्या पद्धतीने मोनोलॉग हा जो शब्द आहे वेगवेगळे ज्यामध्ये आपल्यासोबत बोललं जाते. तर ट्रॅव्हलिंग करता करता त्या ठिकाणांच्या बाबतीत माहिती देणे, तिथल्या संस्कृतीच्या बाबतीत माहिती देणे, तिथल्या क्युझिन्स जे खाद्यपदार्थ असतात त्याबद्दल माहिती देणे, अशा प्रकारचं ट्रॅव्हलॉग्स त्यांनी अनेक लिहिलेले आहे. अँड हॅज ए कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. म्हणजे त्यांनी अनेक नॉन फिक्शन म्हणजे जर आपण पाहतो की लेखक हा काल्पनिक अशा कथा रचतो, परंतु काही वेळास लेखक ज्या काल्पनिक नाही आहे म्हणजे वस्तुस्थितीवर आधारित आहे, जसं एखादी डॉक्युमेंटरी किंवा हिस्टोरियन्स जे असतात ते लिहितात, किंवा बायोग्राफी लिहिणे. बायोग्राफी ही नॉन फिक्शन नसते तर ती फिक्शन नसते तर ती नॉन फिक्शन असते. बायोग्राफी म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चरित्र, किंवा मग ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वचरित्र, आत्मचरित्र. तर हे नॉन फिक्शन नसतात, हे रिॲलिटीमध्ये असतात, रिॲलिटीला धरून असतात. जी वस्तुस्थिती आहे तेच त्यात लिहिलेलं असते. तर असं अनेक प्रचंड असं त्यांचं लेखन आहे आणि त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. सो ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज. त्यांचं स्वतःचं एक मेमॉयर त्यांनी लिहिलेलं आहे, एक प्रकारची डायरी म्हणू शकता तुम्ही, ज्यामध्ये ते स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहित आहेत. त्यांनी त्याचं शीर्षक माय डेज असं ठेवलेलं आहे. हे त्यांनी 1975 मध्ये लिहिलेलं होतं. नारायण क्रिएटेड द इमेजिनरी टाउन ऑफ मालगुडी where realistic characters in a typical Indian setting lived amid unpredictable events. बघा, त्यांनी लिहिलेलं मालगुडी डेज हे एक प्रसिद्ध टी व्ही सिरियल आपल्या दूरदर्शनवर फार सुरुवातीला दाखवल्या जायचं.
कदाचित तुम्ही ते पाहिलेलं नसावं, परंतु तुम्हाला यूट्यूबवर किंवा इतर ठिकाणी त्याचे व्हिडिओज पाहायला मिळू शकतात. तर फार मजेदार असं ते सिरियल होतं. त्यामध्ये छोटे छोट्या स्टोरीज या मालगुडी या शहरातल्या, मालगुडी हे शहर वास्तविक नव्हतं, ते इमॅजिनरी टाऊन आहे. म्हणजे ते कल्पित असं, कल्पना केलेलं असं शहर आहे. परंतु तिथे राहणारे जे कॅरेक्टर्स, जे पात्र असतात, ते पात्र फार रिअलिस्टिक असे वाटणारे असे आहे. कारण त्यांचं जे वागणं, बोलणं, त्यांच्या म्हणजे त्यांची पद्धती, सर्व काही ह्या इतक्या रिअलिस्टिक वाटायच्या की आपल्याला असं वाटायला लागेल की खरंच हे मालगुडी शहर आहे आणि तिथे हे लोक राहतात. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. तर compassionate humanism त्यांच्या स्टोरीमध्ये नेहमी आपल्याला दिसून येतो. म्हणजे मानवता, मानवाबद्दलची एक आत्मीयता ती त्यात आपल्याला दिसते. आणि त्यांनी आपल्या स्टोरीजमधून ह्युमर आणि एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ, बघा असं आपण बऱ्याचदा सिनेमांमध्ये ऐकतो की नेवर अंडर एस्टिमेट दी पॉवर ऑफ कॉमन मॅन. तर सामान्य लोकांच्या गोष्टी त्यात आपल्याला दिसून येतात. सामान्य लोकांच्या जीवनामधले विनोद, त्यांची जी एनर्जी असते, त्यांचा जो उत्साह असतो, तो आपल्याला तिथे दिसून येतो यांच्या स्टोरीजमधून. हिज स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय अ सिम्पल स्टाईल अँड सटल ह्युमर. तर त्यांच्या स्टोरीचं एक विशेष बाब म्हणजे ती सिम्पल लँग्वेजमध्ये आणि सहजरित्या वाचकांपर्यंत पोचणारे असतात. आणि सटल ह्युमर असतो आणि त्यातला ह्युमर जो आहे, जो विनोद जो आहे, तो सटल असतो. तो एखाद्या ठिकाणी चपकल असा बसणारा वाटतो आणि तो हलका फुलका असतो. आणि त्यातून ते आपल्याला जीवनाचं दर्शन घडवतात. Narayan was introduced to American readers in 1952 by the Michigan State University Press. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसनी नारायण यांना अमेरिकन वाचकांना ओळख करून दिली. म्हणजे अमेरिकन वाचकांना नारायणबद्दल माहिती यांच्याद्वारे झाली, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसच्या द्वारे. त्यांनी काय केलं, 1952मध्ये त्यांनी जे लेखन प्रकाशित केलं अमेरिकेमध्ये, त्यामध्ये स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, एन ॲस्ट्रोलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज, मिस्टर संपत, द फायनान्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्मा, द गाईड आणि इतर काही पुस्तकं त्यामध्ये समाविष्ट होती. तर असे हे लेखक आर के नारायण हे आमच्या जनरेशनला तर परिचित आहेत, परंतु हे तुम्हाला सुद्धा परिचित व्हावे. आणि इंडियन आहेत, त्यांनी फार सुंदर असं लेखन केलेलं आहे आणि त्यांचा विनोद तुम्हाला कधी पण तुम्हाला जेव्हाही शक्य होईल तेव्हा तुम्ही त्यांची पुस्तकं, त्यांचं साहित्य तुम्ही वाचायचं. तर आपण बघा, ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे काय, शीर्षकाचा काय अर्थ होऊ शकतो? शीर्षकाचा अर्थ होतो की एका ज्योतिषीचा दिवस. म्हणजे एका ज्योतिषीचा दिवस काय असू शकेल? ज्योतिषी तुम्हाला माहीत आहे, जो लोकांचा हात पाहून भविष्य सांगतो, त्याला आपण ज्योतिषी म्हणतो, ॲस्ट्रोलॉजर असं म्हणतात. Punctually at midday he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of palmyra writing. तर बघा, ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे असं शीर्षक देऊन लेखकांनी सरळ सुरू केलं त्या ॲस्ट्रोलॉजरबद्दल. तर ॲस्ट्रोलॉजर्स हा, त्याचं नाव आपल्याला त्यांनी रिव्हील केलेलं नाही, परंतु तो दररोज भर दुपारी दुपारची जी वेळ असते 12-1ची, त्यावेळी तो
न चुकता, पंक्च्युअली, हा एक चांगला गुणधर्म असतो पंक्च्युअलिटी. तर तो पंक्च्युअली त्यावेळी आपली बॅग, आपली थैली उघडून तो बसायचा. ही ओपन्ड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. आणि त्याच्या व्यवसायाला लागणारे जे काही साहित्य, इक्विपमेंट होते, प्रोफेशनल इक्विपमेंट, एक ज्योतिषी जो असतो त्याला लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू तो उघडायचा तिथे. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन काउरी शेल्स. त्याच्या या प्रोफेशनल इक्विपमेंटमध्ये काय काय होतं? इट कन्सिस्टेड ऑफ म्हणजे ते इक्विपमेंट कशाने बनलेलं होतं किंवा त्यात काय समाविष्ट होतं. तर काय समाविष्ट होतं? अ डझन काउरी शेल्स. अ डझन मीन्स हाऊ मेनी? 12. हां, तर एका डझन. अ डझन म्हणजे निश्चितपणे 12 असं नाही, तर अ डझन म्हणजे डझनभर. डझनभरमध्ये कधी 12पेक्षा कमी असू शकतात किंवा जास्तही असू शकतात. आपण रफली बोलत असतो तेव्हा आपण डझनभर असं म्हणतो. तर अ डझन काउरी शेल्स. काउरी आपल्याकडे आपण त्याला कवड्या म्हणतो, ज्या गाई बैलांच्या गळ्यातल्या पट्ट्यांमध्ये आपण पाहत असतो दिवाळीला वगैरे. ते गळ्यातल्या गाईंच्या बैलांच्या गळ्यामध्ये ते सजावट केलेले असतात. किंवा मग आपण खेळण्यासाठी सुद्धा त्या पहिले सुरुवातीला वापरायचो. तर कावरी बघा इथं ग्लॉसरीमध्ये दिलेलं आहे की कावरी हे एक सी ॲनिमल आहे, म्हणजे एक तो समुद्री प्राणी आहे. आपण शिंपल्यातून बघा तो बाहेर, शिंपल्यातला जीव बाहेर निघाला का शिंपला रिकामा होतो, तसाच या कावरीमधला सुद्धा तो जीव बाहेर गेला की तो कावरी रिकामी होते आणि ती आपण वापरू शकतो. तर कावरी शेल्स, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, आणि एक चौकोनी असा कपड्याचा तुकडा, विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. आणि त्या ज्या कपड्यावर मिस्टिक असे रहस्यमय असे काही चार्ट्स, गूढ असे काही चार्ट्स, जे चार्ट्स आपण बऱ्याचदा यासाठी बघतो की पंचांग पाहण्यासाठी काही चौकोन त्रिकोण असे आखलेले असतात, तर असे मंडल वगैरे आखलेले असतात. तर असे आखलेले असे चार्ट्स असलेला एक चौकोनी कापडाचा तुकडा. अ नोटबुक, एक पुस्तक, एक वही, अँड अ बंडल ऑफ पल्मेरा रायटिंग. आणि हस्त रेषा बद्दल बोलणारे असं माहिती सांगणारे असे अनेक पुस्तकं. बंडल ऑफ पल्मेरा रायटिंग. हिज फोरहेड वॉज रेस्प्लेडंट विथ सॅक्रिड ॲश अँड वर्मिलियन. त्याचं जे कपाळ होतं ते कपाळ त्याचं चकाकत होतं किंवा थोडंसं झळाळत होतं, रेस्प्लेडंट होत होतं. विथ सॅक्रिड ॲश, त्याच्या कपाळावर सॅक्रिड ॲश लावलेली असायची. ॲश म्हणजे राख, भस्म आपण म्हणू, परंतु ती भस्म आपण बघा, राख म्हणजे आपण आपल्या चुलीमध्ये मिळते ती राख, आणि जी भस्म म्हणून लावली जाते आपण त्याला अंगारा सुद्धा म्हणतो बघा. तर असा अंगारा किंवा असा भस्म तो आपल्या कपाळावर त्यांनी लावलेलं असायचं. ते सॅक्रिड मानलं जातं, म्हणजे पवित्र मानलं जातं. तर सॅक्रिड ॲश लावलेली असायची. वर्मिलियन, कुंकू असा टिळासुद्धा तो लावलेला असायचा. अँड हिज आईज sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers. बघा, आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक आपल्याला दिसून येत होती, एक ग्लिम दिसून येत होता. स्पार्कल्ड विथ ए शार्प ॲबनॉर्मल ग्लिम. ॲबनॉर्मल म्हणजे असामान्य अशा ग्लिमने त्याचे नजर जे आहे ती चमकत दिसायची. आणि ती त्याला कशी प्राप्त झालेली होती? तर विच वॉज रिअली अन आउटकम, जी कशाचं फलित होतं? ते फलित होतं ऑफ ए कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. म्हणजे पूर्ण वेळ आपल्याला ग्राहक कसा मिळतो हे पाहण्यासाठी त्याची जी भिडभिडणारी नजर आहे, त्या नजरेमुळं, त्या सवयीमुळं त्याला ती स्पार्कलिंग ग्लिमिंग आईज मिळालेली होती.
तर but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. आता त्याच्या नजरेत असलेली ती चमक तर ती पूर्ण वेळ ग्राहक शोधण्याच्या फिक्रीमध्ये किंवा ग्राहक शोधण्याच्या हेतूने ती निर्माण झालेली ती चमक होती, परंतु जे त्याचे क्लायंट होते, म्हणजे त्याचे जे कस्टमर होते किंवा त्याच्याकडे ते आपला हात दाखवणारे जे ग्राहक होते, त्या ग्राहकांना ती प्रॉफिटिक वाटायची. प्रॉफिटिक म्हणजे कोणीतरी प्रॉफेसी करणारा किंवा भविष्यवेत्ता जो असतो तो भविष्य सांगणारा, आणि खरोखर या व्यक्तीजवळ काहीतरी अशी सिद्धी असावी की हा व्यक्ती नक्कीच आपलं भविष्य सांगू शकेल, याला भविष्यात पाहता येत असेल, असा एक विश्वास त्याच्या त्या नजरेत लोकांना दिसत होता. म्हणजे बघा, इट कॅन बी ते एक प्रकारचं त्यांचं मिसअंडरस्टँडिंग होतं, हे लेखक आपल्याला इथे सूचित करत आहे. म्हणजे ती नजर त्यांनी कमवलेली होती त्याच्या बिझनेस पर्पजनी, परंतु लोकांना ती वाटायची की तो एक सिद्धी पुरुष आहे, तो प्रॉफेटिक आहे, ही कॅन मेक प्रोफेसी, तो प्रोफेसीसुद्धा करू शकतो असं लोकांना वाटत होतं. आणि त्यांना त्यामध्ये एक समाधान, एक कम्फर्ट मिळत होता, अँड फेल्ट कम्फर्टेड. The power of his eyes was considerably enhanced by their positions placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. With a half-wit's eyes, even a half-wit's eyes would sparkle in such a setting. आणि त्याच्या नजरेची जी शक्ती होती ती कन्सिडरेबली एनहान्स होत होती. ती त्याच्या नजरेत असणारी शक्ती ही एनहान्स म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन वृद्धी व्हायची. ती कशाने व्हायची तर त्याच्या डोळ्यांची जी ठेवण होती, पोझिशन दॅट वर प्लेस्ड ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड. बघा, एका पेंटेड अशा कपाळाने, एका पेंटेड कपाळाच्या मध्ये ते ठेवलेले आहे, डोळे ठेवलेले आहे असं ते वाटायचे. आणि द डार्क विस्कर्स, बघा यांनी इथं विस्कर्स शब्द लिहिला आहे. विस्कर्स, पुरुषांना विस्कर्स असतात की मुस्टॅश असतात? विस्कर्स कोणाला असतात? विस्कर्स आपण बघतो मांजरीला किंवा वाघाला, त्यांचे ज्या मिशा असतात त्यांना विस्कर्स म्हटलं जातं. परंतु इथे लेखक मुद्दाम होऊन मुस्टॅशेस हा शब्द न वापरता तो विस्कर्स हा शब्द वापरतो. आणि द डार्क विस्कर्स, आणि त्याच्या त्या काळ्याभोर मिशा ह्या स्ट्रीम डाऊन हिज चिक्स, त्याच्या गालावरून त्या खाली स्ट्रीम डाऊन रेंगाळत राहायच्या. इवन ए हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आणि एखादा सामान्य बुद्धीचा व्यक्ती, हाफ विट असलेला, हाफ विट म्हणजे थोडासा बुद्धू भोळा असणारा माणूससुद्धा त्याच्या चेहऱ्याच्या अशा ठेवणीमुळे, त्याच्या अशा काउंटिनन्समुळे, त्याच्या चेहऱ्यावरच्या अशा एक्सप्रेशनमुळे तो चार्म होऊन जात असे. त्याची नजरसुद्धा स्पार्कल होऊन जायची, म्हणजे एक्सपेक्टेशननी म्हणा किंवा त्याचे मंत्रमुग्ध होत असेल. टू क्राऊन द एफर्ट ही वूंड अ सॅफ्रन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आणि हे सर्व जे त्याने त्याच्या चेहऱ्यावर त्याने हे जे वेश घेतलेला आहे, हा सर्व एक प्रकारचा युनिफॉर्म किंवा एक कपडे लावलेले आहे त्यांनी, किंवा ते ड्रेस घातलेला आहे, त्या सर्वांमध्ये भर म्हणून टू क्राऊन म्हणजे ह्या सर्व गोष्टीत आणखीन ॲड होणारी गोष्ट. टू क्राऊन त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी आपल्या डोक्यावर सॅफ्रन कलर्ड टर्बन बांधलेला होता. टर्बन म्हणजे फेटा, पगडी, आणि ती कोणत्या कलरची होती? सॅफ्रन कलरची होती. सॅफ्रन म्हणजे केशर, केशरी रंगाची. तर केशरी आपण त्याला भगवा म्हणतो. तर सॅफ्रन कलर्ड टर्बन त्याने आपल्या डोक्यावर गुंडाळलेला होता.
आणि जो काही नेपथ्य त्यांनी मांडलेला होता, जे काही सेटिंग त्यांनी तयार केलेली होती, म्हणजे कौरी शेल, पल्मिरा रायटिंग, बुक्स, नोटबुक, पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक ड्रॉइंग्स, या सर्व गोष्टींमध्ये, आणि त्याच्या कपाळावर असलेलं ते भस्म, त्याच्या डोळ्यात असलेली ती चमक, त्याच्या त्या मिशा, ह्या सर्व गोष्टींमध्ये ती सॅफ्रन कलर टर्बन ही भर घालत होती आणि आणखीनच त्याचा एक इफेक्ट आपल्याला दिसून येत होता. सो दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. बघा, एक शॉर्ट सेंटेन्स आणि व्हेरी पॉइग्नंट सेंटेन्स. बघा, लेखक हे आपल्याला काहीतरी सुचवत असतात, आपल्याला काहीतरी समज देत असतात त्यांच्या ज्या विजडमच्या थ्रू, आणि ते आपल्याला एखादी गोष्ट सांगून देतील, परंतु आपल्याला कळूसुद्धा देणार नाही की ही त्यांनी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये टाकली. बघा, त्यांनी लिहिलेलं आहे, दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. व्हॉट कलर स्कीम? द सॅफ्रन. म्हणजे सॅफ्रन कलर स्कीम कधीही फेल होत नाही. आपण बघा, जिथे कुठे आपल्याला सॅफ्रन कलर दिसतो, आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते. आपण मंदिरात जातो, आपल्याला तिथे सॅफ्रन दिसतो. आपण एखादा झेंडा पाहतो, तिथे आपल्याला सॅफ्रन दिसतो. म्हणजे जे जे काही धार्मिक आध्यात्मिक गोष्टी असतात, त्या ठिकाणी आपल्याला हा सॅफ्रन कलर दिसतो. याचा बरेच लोक दुरुपयोगसुद्धा करताना दिसतात आणि त्या आपल्या आस्थेशी ते खेळतात, आणि म्हणून हा कलर स्कीम जो आहे हा कधीही अपयशी ठरत नाही. तो आपलं काम नेमकं करत असतो. म्हणून असंच लेखकाचं मत आहे. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डॅलियाज स्टॉक्स. बघा, तर जशा मधमाशा या कॉस्मॉसकडे किंवा मग डॅलियाच्या देठांकडे, म्हणजे त्या डॅलिया फुलांकडे ज्या पद्धतीने आकृष्ट होतात आणि मग ते तिकडं गर्दी करतात, त्याच पद्धतीने कस्टमर्स किंवा ग्राहक या व्यक्तीकडे, या ॲस्ट्रोलॉजरकडे अट्रॅक्ट व्हायचे, लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. बघा, टाउन हॉल पार्क मधल्या एका रस्त्याला झाकणारे, रस्त्यावरून जाणाऱ्या अशा एका चिंचेच्या फांदीच्या खाली, म्हणजे चिंचेचं झाड तुम्हाला माहिती आहे, ते मोठं असतं, विशाल वृक्ष असतो, आणि या विशाल वृक्षाच्या एक फांदी त्या पाथला, त्या रस्त्याला असा घेरा आच्छादून असलेली असावी, आणि त्याखाली तो आपले हे ठाण मांडून बसायचा. हे सर्व जे आपल्याला इव्हेंट घडताना दिसतो, त्या ठिकाणी हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी तो बसलेला असतो. तर ही सॅट अंडर द बो मीन्स फांदी, बोज ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. बघा, ते काय आपल्या अशोकच्या वृक्षासारखं असं सरळ आकाशात जात नाही, किंवा सूचिपर्णी वृक्षांसारखं ते सरळ आकाशात जात नाही, तर ते स्प्रेड होतं, म्हणजे अवतीभवती असं पसरतं, आणि म्हणून त्यांनी स्प्रेडिंग टॅमरिन ट्री असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या एका फांदीखाली तो खाली बसलेला असायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ते जे ठिकाण होतं ते अनेक अशा कारणासाठी, अनेक पद्धतीने ते रिमार्केबल होतं. म्हणजे आपण त्याला चटकन त्याच्याकडे आकृष्ट होऊ असं एक ठिकाण होतं. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. बघा, a surging crowd म्हणजे तिथे चांगली गर्दी असायची, नेहमी त्या गर्दीचा लोंढा तिथे राहायचा. सकाळपासून तर रात्र होईपर्यंत तिथे लोकांची आवक जावक, ते नेहमी तिथे अप अँड डाऊन अशा या नॅरो, अशा अरुंद अशा रस्त्यातून ती त्यांची रहदारी चालायची. A variety of trades and occupations was represented all along its way. आणि या रस्त्याच्या कडेला व्हरायटी ऑफ ऑक्युपेशन्स अँड ट्रेड्स रिप्रेझेंट केले जायचे, म्हणजे खूप भिन्न प्रकारचे असे उद्योग त्या रस्त्याच्या कडेला चालू राहायचे.
वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळे असे कामधंदे त्या ठिकाणी सुरू असायचे. जसं बघा कोलन दिलेलं आहे आणि पुढे लिस्ट दिलेली आहे. आपल्याला बऱ्याचदा असं कन्स्ट्रक्शन सेंटेन्सचं दिसून येते, ज्यामध्ये लिस्ट आपल्याला दिसून येत असते. तर बघा काय काय त्या ॲक्टिव्हिटीज किंवा काय काय ट्रेड्स किंवा ऑक्युपेशन्स आहेत. तर मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. बघा या रस्त्याच्या कडेला औषधी विक्रेता, बघा हे काही आपलं फार्मसीचं दुकान नाही जे तंबू टाकून किंवा एखाद्या अशा रस्त्याच्या कड्याला फुटपाथवर ते मेडिसिन सेलर्स दिसतात. वेगवेगळे जडीबुटी विकणारे अशा प्रकारचे औषधी विक्रेते लोक दिसतात. बऱ्याचदा चोरलेल्या काही वस्तू आहे, चोरलेले जंक आहे, हार्डवेअर आहे, त्या चोरलेल्या वस्तूंची सुद्धा विक्री या ठिकाणी व्हायची. मॅजिशियन्स सुद्धा आपलं तिथं शो करताना दिसायचे. मॅजिशियन्स म्हणजे जादूगार. आता जादूगार म्हणजे आपण NC सरकारच्या टाईपचे जादूगार नाही, तर रस्त्याच्या कड्याला जे जादू छोटे छोटे खेळ दाखवतात जादूचे, त्या प्रकारचे मॅजिशियन्स. अँड अबव ऑल, आणि याहीपेक्षा खास म्हणजे अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ, स्वस्त कपड्यांचा एक ऑक्शनियर, जो त्या वस्तूंचा लिलाव करणारा होता. म्हणजे कपड्यांचा लिलाव करणारा, का त्या कपड्यांची ऑक्शन केलं जायचं. ज्याला तो घ्यायचा त्या व्यक्तीने त्याची किंमत लावायची, दुसऱ्याने त्याच्यापेक्षा जास्त लावायची, आणि जो सर्वात जास्त लावेल त्याला ती वस्तू मिळेल. अशा प्रकारच्या स्वस्त कपड्यांचा ऑक्शन तिथे लावायचा. आणि हा जो व्यक्ती होता, ही क्रिएटेड इनफ डिन ऑल डे. दिवसभर तो ओरडून आवाज करून तो इतका काही आवाज करायचा की दिवसभर तो लोकांना, पूर्ण शहरभरच्या लोकांना तिकडे अट्रॅक्ट करत होता. नेक्स्ट टू हिम इन वॉसिफरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आणि त्याच्या बाजूला त्याच्यासारखाच आरडाओरडा करणारा, बिंग लाऊड अँड नॉइझी, वॉसिफरसनेस असलेला दुसरा एक वेंडर यायचा. वेंडर म्हणजे रस्त्याच्या कडेला ठेला लावून विकणारा किंवा फेरीवाला म्हणू आपण. तर एक वेंडर असायचा, तो वेंडर होता फ्राईड ग्राउंडनटचा. म्हणजे आपण त्याला बघा आपल्याकडे टाईमपास खरमुरे म्हणतो. खरमुरे खाल्लेत तुम्ही? तर खरमुरे म्हणजे आपले जे शेंगदाणे असतात ते भाजलेले शेंगदाणे विकणारा तो एक विक्रेता, एक फेरीवाला तिथे राहायचा. हू गेव हिज वेअर ए फॅन्सी नेम इच डे. तो रोज आपल्या त्या वस्तूंना, म्हणजेच ग्राउंडनट्सला, खरमुऱ्याला, तो रोज एक नवीन नाव द्यायचा, फॅन्सी असं नाव द्यायचा, कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम. बघा कधी त्याला तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा. वन डे अँड ऑन द नेक्स्ट डे दिल्ली आमंड. बघा आल्मंड असं लिहिलेलं दिसते, परंतु याचा उच्चार आपल्याला आमंड असा करायचा आहे. दिल्ली आमंड. एमच्या पूर्वी येणाऱ्या एलचा उच्चार करायचा नसतो, तो सायलेंट असतो. म्हणजे एल इज सायलेंट बिफोर, whenever it comes before M. So दिल्ली आमंड. जसं याच्या अगोदर बघा पामिरा या शब्दात तो आपल्याला दिसून येतो. पामिरा, याला आपण पामायरा सुद्धा म्हणू शकतो. आणि इथे दिल्ली आलमंड. अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी. आणि तिसऱ्या दिवशी तो त्या ग्राउंडनट्सलाच राजाज डेलिकसी असं सुद्धा म्हणत होता. लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी तो त्या वस्तूला रोज नवीन नाव द्यायचा, लोक अट्रॅक्ट व्हायचे, त्याच्याजवळून ती वस्तू विकत घ्यायची. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. आणि असंच त्याचं नेहमी सुरू राहायचं, म्हणजे रोज नवीन नाव, रोज काहीतरी वेगळं.
अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि त्याच्या अशा या पद्धतीमुळे लोक त्याच्याकडे फ्लोक व्हायचे. एक प्रकारे जसा पक्ष्यांचा थवा एकत्र येतो तसा लोकांचा थवा, लोकांची गर्दी त्याच्याकडे जमायची. अ कन्सिडरेबल portion of this crowd dallied before the astrologer too. आणि ही जी गर्दी असायची, या गर्दीतला एक कन्सिडरेबल असा अमाऊंट, म्हणजे यातला बराचसा असा भाग, कन्सिडरेबल पोर्शन, या गर्दीतल्या बरेचसे लोक या आपल्या ॲस्ट्रोलॉजरकडे सुद्धा येऊन तिथे ते रेंगाळायचे, आपला वेळ तिथे वेळ घालवायचे. आपण त्याला म्हणू दे वेस्टेड देअर टाईम ऑर दे स्पेंड देअर टाईम. डॅलीड बघा शब्द आहे डॅलीड, याचा अर्थ असतो वेळ घालवणे. बऱ्याचदा तो वेस्ट जात असतो, परंतु आपल्याजवळ दुसरं काम नसलं म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला जायला आवडतं. द ॲस्ट्रोलॉजर transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. ह्या ॲस्ट्रोलॉजर आपला बिझनेस ही ट्रान्सॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर. एक प्रकारे फ्लेअर लाईट आकाशामध्ये जसं आपण क्रॅकर्स जेव्हा होऊन जातात आकाशात फटाके, त्यामुळे ज्या पद्धतीने एक प्रकारे प्रकाश झोत निर्माण होतो, तर प्रकाश झोत तयार करून तो आपल्या कामाची एक प्रकारे सुरुवात करायचा, लोकांना अट्रॅक्ट करायचा. आणि स्मोक्ड अप अबव द ग्राउंडनट हीप नियर बाय. आणि जे जवळची जी ग्राउंडनटचं त्याचं जे दुकान होतं, म्हणजे तो जो फेरीवाला होता, वेंडर होता, तिथे तो स्मोकअप करायचा, म्हणजे त्याला धुवा द्यायचा. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाइटिंग. आणि ही जी एन्चॅन्टमेंट होती, म्हणजे जो एक प्रकारचा तो जादुई असा करिश्मा, जादुई एक प्रकारचं मोहित करण्यासारखा एक तिथे ॲम्बियन्स बनायचा किंवा एक वातावरण बनायचं, जे ऑटोमॅटिक तुम्हाला मोहित करून टाकेल, वश करून टाकेल, एन्चॅन्ट करून टाकेल. आणि हा अर्धा तर याच्यानेच बनायचा. एक वास्तविकता होती, ती वास्तविकता म्हणजे तिथे म्युन्सिपॅलिटीचा लाईट किंवा पोल तिथे नसावा, आणि तिथे तो थोडासा जो अंधुक असा प्रकाश असायचा, त्या अंधुक प्रकाशामुळे तिथे असलेलं ते वातावरण हे लोकांना अट्रॅक्ट करायचं, एन्चॅन्ट करायचं. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. ते जे ठिकाण होतं ते म्युन्सिपाल्टीच्या लाईट्सनी लिटअप झालेलं नसायचं, म्हणजे तिथे जो काही प्रकाश असायचा तो म्युन्सिपाल्टीच्या जी पब्लिक स्ट्रीट लाईट्स असते त्या स्ट्रीट लाईट्सनी तो नसून, तो जी दुकानं तिथे लागायची, त्या दुकानामध्ये जे काही लाईट्स असतील त्या लाईट्समधून जो प्रकाश येत होता त्यातून तो प्रकाशमय झालेला असायचा. म्हणजे तो काही खूप जास्त प्रकाशित नसायचा, परंतु ठिकठिकाणी दुकानातून येणाऱ्या प्रकाशामुळे ते थोडंसं दृश्य असं दिसायचं. सो आपण या ठिकाणी हा व्हिडिओ इथे थांबवूया आणि पुढच्या व्हिडिओत याला आपण कंटिन्यू करूया. ओके.